नमस्कार, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा व्लॉग आहे सत्यनारायणाच्या महाप्रसादाचा। खरं तर हा रेसिपी व्हिडिओ मी बनवणार नव्हते, पण प्रसाद इतका सुंदर झाला होता आणि बऱ्याच जणांनी मला रेसिपी विचारली, तर मी विचार केला चला यूट्यूबवरच टाकते, म्हणजे इतरांनाही प्रसादाचं प्रमाण वगैरे सगळं सांगता येईल। कारण खरंच इतका सुंदर प्रसाद झाला होता ना, सगळ्या जणांना खूप आवडला होता। तर जसं महासत्यनारायणाचा महाप्रसाद असतो 1.25 किलो या प्रमाणामध्ये, तर 1.25 किलो रव्याला 1.25 किलो तूप, 1.25 किलो साखर, 4 मोठी केळी हे साहित्य लागतं। आणि दूध मात्र ना 2.5 लिटर मी इथे दूध वापरलंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी सुद्धा वापरलंय। पाणी वापरल्याने ना एक सिल्कीपणा येतो। तर 4 मोठी केळी मी कापून घेतली होती आणि ती गरम तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। केळी परतताना एक खात्री घ्यायची की केळी ही तुपामध्ये सुटायला पाहिजेत, कारण केळी जोपर्यंत सुटत नाहीत ना तोपर्यंत त्याचा फ्लेवर येत नाही आणि केळी तुपामध्ये सुटली की एक असा माव्यासारखी लेयर तयार होते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केळी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रवा परतायचा आहे। रवा परतून होईपर्यंत मी काजू, बदाम, चारोळी, मनुके हे सगळे बारीक कट करून ठेवले होते। आणि हा प्रसाद माझ्या मिस्टरांनी केला होता बरं, कारण त्यांना सत्यनारायणाचा प्रसाद करायला खूप आवडतं आणि त्यांना जमतोही खूप छान। आणि मी हे काजू बदाम वेगळे तळून नाही घेत, कारण वेगळे तळून घेतले ना की ते कडक होतात, कुरकुरीत होतात आणि प्रसादामध्ये ते कुरकुरीत किंवा कडक झालेले चांगले नाही लागत। मग रव्याबरोबरच हे काजू बदाम आपण ड्रायफ्रूट जे काही तुम्हाला टाकायचे असतील ते ह्या तुपामध्ये रव्याबरोबरच छानसे परतून घ्यायचे। व्यवस्थित रवा आपल्याला परतायचा आहे आणि हा रवा मी आधी भाजून नव्हता घेतला, मी ह्याच्यातच तुपातच आणि केळ्याच्या मिश्रणामध्येच मी हा व्यवस्थित भाजून घेतलाय। आणि गॅस मंद करायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हां, थोडंसं मिस्टरांचा हात दिसतोय, कारण खरंच असं मला वाटलं नव्हतं की प्रसाद इतका सुंदर होईल, त्यामुळे हा प्रॉपर रेसिपी व्हिडिओ असा शूट नाही केलाय, पण तुम्हाला ही सगळं व्यवस्थित समजेल की हा प्रसाद नेमका कसा करायचा आहे। 2 लिटर दूध मी आधी तापायला ठेवलं होतं आणि हे अर्धा लिटर दूध मी वेगळं तापायला ठेवलं, कारण मला वाटलंच होतं की कमी पडणार आहे। आणि मीनवाईल काय केलं मी, ह्या ज्या काय म्हणतात, अरे मला नावच आठवत नाहीये, वेलची मी साखरेबरोबर ती व्यवस्थित फिरवून घेतली, सालीसकटच फिरवून घेतली आणि नंतर चाळून घेतली। आता काय करायचं, या पॉईंटवरती ना अर्ध दूध घालायचं। सपोज तुमच्याकडे 2 लिटर दूध आहे ना, तर 1 लिटर दूध घालायचं आणि व्यवस्थित परतू द्यायचं। सगळं दूध एकदम नाही घालायचं, अर्ध दूध घातलं ना की पूर्ण रव्यामध्ये ते दूध ॲब्झॉर्ब होतं आणि एकदम मऊसूद रवा होतो। आणि व्यवस्थित परतून घ्यायचं, खाली लागता कामा नये। त्यामुळे गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय करायची, एकदम बारीक पण नाही ठेवायचं, एकदम हाय पण नाही ठेवायचं, मीडियमला ठेवायचं। हे बघा, तुम्ही बघू शकाल की सगळा रवा सुकलेला आहे, शोषून घेतलेला आहे दूध रव्याने। आता उरलेलं हे दूध पुन्हा घालायचं। आणि इथे काय केलंय माहितीये का, मी पातेल्याला जे मलाई लागलेली असते त्याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घातलं, कारण पाणी घातलं ना की रवा एकदम सिल्की होतो, प्रसाद एकदम असा खूप स्मूथ होतो आणि मस्त होतो एकदम, त्याचं टेक्स्चर खूप छान होतं। आता हे दूध सुद्धा शोषून घेतलेलं आहे रव्याने। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे, एक 5 ते 5 मिनिटं झाकण ठेवायचं, जास्त झाकण ठेवायचं नाही। आणि जे अर्धा लिटर दूध मी बाजूला तापायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी केशर घातलं, कारण केशर हे थंड दुधात घातलं की त्याचा रंग यायला वेळ लागतो, म्हणून म्हटलं गरम दुधामध्येच आपण केशर घालू। आणि बघा, हे सुद्धा उरलेलं मी दूध रव्यामध्ये टाकलेलं आहे, शिऱ्यामध्ये पूर्ण टाकलेलं आहे प्रसादामध्ये। खूप छान झाला होता प्रसाद आणि आता सुद्धा एकदम स्मूथनेस तुम्हाला वरतून दिसतच असेल। आणि आता ही 1.25 किलोपेक्षा थोडीशी जरा जास्त ह्याच्यामध्ये मी साखर घातली। प्लीज ही फ्रेम अवॉइड करा, कारण खरंच मला लक्षात नव्हतं आपण हे रेसिपी व्हिडिओ म्हणून शूट करावा, कारण ह्याच्या आधीचा सत्यनारायणाच्या व्हिडिओमध्ये हे मी छोटे छोटे ग्लिम्स मी टाकलेले आहेत। तर ह्याच्यामध्ये मी 1.25 किलोपेक्षा थोडीशी जास्त साखर घातलेली आहे, कारण मला असं वाटत होतं ना की रवा थोडासा जास्त आहे वजनाने, म्हणून मी थोडी जास्त घातली। पण 1.25 किलो तूप
1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, तर ती मात्र तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या. साखर घातल्यानंतर साखरेचा एक कॅरमलाइज फ्लेवर त्या पूर्ण प्रसादाला येतो. त्याच्यामुळे साखर घालून व्यवस्थित ढवळायचं आणि ठेवून द्यायचं. आणि आता हे जे वरती तूप राहिलं होतं ते मिस्टरांनी वरतून घातलं की आहे तूप, तर आपण वरतून घालूया. आणि परत व्यवस्थित मी हा रवा परतून घेतलेला आहे, प्रसाद परतून घेतला. हे बघा, तुम्ही पाहू शकाल, खरंच खूप टेस्टी आणि इतका खमंग महाप्रसाद झाला होता. आणि तो न्यायचा होता पूजेच्या ठिकाणी, त्यामुळे आम्ही 2 डब्यामध्ये तो भरत होतो. पण नंतर लक्षात आलं की आपल्या एका डब्यामध्येच हा प्रसाद मावू शकेल. त्यामुळे हे बघा, इतका स्मूथ झाला होता की तो इझिली दुसऱ्या डब्यामध्ये ट्रान्सफर झाला, कोणत्याही हर्डल शिवाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आता अक्षय तृतीया येते, तर अक्षय तृतीयाला जर तुमच्या घरी महासत्यनारायणाची पूजा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रसाद करून बघा. खूप 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 छान होतो हा प्रसाद. अक्षरशः सारखा सारखा घ्यावासा वाटत होता. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि जसं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं, जसं मी प्रोसिजर सांगितली, अगदी तसंच करा. लोक म्हणतात पाणी घालू नये, पण थोडंसं अर्धा 1 ग्लास पाणी घातल्याने काही होत नाही, उलट टेक्स्चर खूप स्मूथ आणि छान होतं. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि खूप खुश रहा. बाय बाय.